यापूर्वी आपण व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पाहिलेलं होतं. तर पुढचा भाग आपल्याला आता समायोजना पाहावयाचे आहे. तर आपण समायोजनेच्या नोंदी काय काय होतात हे पाहून घेऊ. समायोजनेचे 2 परिणाम होत असतात. समायोजनेचे किती परिणाम होतात? 2 परिणाम होतात. तर ते कसे कसे होतात, काय काय होतात हे आपण या ठिकाणी पाहू. तर मग आता पहिल्यांदा बघा, संवरण स्कंद म्हणजे शेवटचा शिल्लक माल. याचा पहिला परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर आणि दुसरा परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूवर. यानंतर दुसरी समायोजना बघा, अदत्त खर्च. व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर संबंधित खर्चामध्ये अधिक करा, तर याचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूवर. त्यानंतर आता तिसरी समायोजना बघा, पूर्वदत्त खर्च. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर, तर दुसरा परिणाम व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर संबंधित खर्चातून वजा. आता चौथी समायोजना पहा, पूर्वदत्त उत्पन्न. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूवर संबंधित उत्पन्नातून वजा, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूवर. पाचवी समायोजना, अप्राप्त उत्पन्न. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर, तर दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या जमा बाजूवर संबंधित उत्पन्नात अधिक करा. सहावी समायोजना बघा, बुडीत कर्ज. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला ऋणको मधून वजा. ठीक आहे. त्यानंतर बघा, संशयित बुडीत कर्ज निधी. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर जुन्या बुडीत कर्ज निधीमध्ये अधिक, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस ऋणको मधून वजा. ठीक आहे. पुढे बघा, ऋणकोवर देय कसर निधी. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर ऋणको मधून वजा. नववी समायोजना, धनकोवर प्राप्त कसर निधी. याचा पहिला परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूवर धनको मधून वजा, तर दुसरा परिणाम नफा तोटा खात्याच्या जमा बाजूवर दर्शवा. घसारा. याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस संबंधित संपत्तीतून वजा. ठीक आहे. पुढे बघा, भांडवलावर व्याज. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला, तर दुसरा परिणाम भांडवलाच्या भागधारकाच्या भांडवल किंवा चालू खात्यात अधिक. उचलीवरील व्याज. नफा तोटा खाते जमा बाजू, तर त्याचा दुसरा परिणाम भागधारकाच्या भांडवल किंवा चालू खात्यातून वजा. घेतलेल्या कर्जावरील व्याज. याचा पहिला परिणाम नफा तोटा खाते नावे बाजूवर, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूवर संबंधित म्हणजे कर्जामध्ये अधिक करावा. त्यानंतर पुढे बघा, गुंतवणुकीवरील व्याज. नफा तोटा खात्याच्या जमा बाजूवर, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर दर्शवावा. विमा काढलेला माल आगीमुळे नष्ट झाला. याचा पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूवर संपूर्ण रक्कम घ्यायची, तर दुसरा परिणाम नफा तोटा खाते नावे बाजूवर वास्तविक नुकसान, आपलं जेवढं नुकसान झालं असेल तेवढी रक्कम घ्यायची, तर याचा पुन्हा एक परिणाम होतो म्हणजे तिसरा परिणाम होतो ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर विमा कंपनीकडून मिळालेली रक्कम. ठीक आहे. पुढची समायोजना बघा, विमा न काढलेला माल आगीमुळे किंवा चोरीमुळे नष्ट झाला. नफा तोटा खाते नावे बाजू, तर पुढचा परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूवर. ठीक आहे. पुढे या, चोरीस गेलेला माल. याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या नावे बाजूवर, तर दुसरा परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूवर. नमुना म्हणून मालाचे मोफत वाटप. नफा तोटा खाते नावे बाजूवर, व्यापार खात्याच्या जमा बाजूवर. भागधारकाने स्वतःच्या उपयोगासाठी केलेल्या मालाची उचल. याचा पहिला परिणाम व्यापार खाते जमा बाजू, तर दुसरा परिणाम भागधारकाच्या भांडवल किंवा चालू खात्यातून वजा. अनोंदित खरेदी. व्यापार खात्याच्या नावे बाजूस खरेदीमध्ये अधिक, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूस धनकोमध्ये अधिक. अनोंदित विक्री. व्यापार खात्याच्या जमा बाजूस विक्रीमध्ये अधिक, तर ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस ऋणकोमध्ये अधिक. अनादरित प्राप्य विपत्रे. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस ऋणको मधून अनादरित विपत्राची रक्कम अधिक करा,
तर प्राप्य विपत्राच्या रकमेतून अनादरित देय विपत्राची राशी किंवा रक्कम वजा करा. अनादरित देय विपत्र, देय विपत्राच्या राशीतून अनादरित देय विपत्राची राशी वजा, तर ताळेबंदाच्या देयता बाजू धनको मध्ये अधिक. अस्थागित खर्च, उदाहरणार्थ जाहिरात दिले 5 वर्षाकरिता. याचा पहिला परिणाम नफा तोटा खाते नावे बाजूवर चालू वर्षाच्या जाहिरातीचा खर्च घ्यायचा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. तर ताळेबंदात दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजू शिल्लक राहिलेली पूर्ण रक्कम, म्हणजे या ठिकाणी 1 वर्षाची रक्कम घ्यायची तर पुढे ते 4 वर्षाची रक्कम येईल आपली ती संपत्ती म्हणून. त्यानंतर पुढे भांडवली प्राप्तीचा समावेश महसुली प्राप्तीमध्ये झाला. उदाहरणार्थ यंत्राची रक्कम, यंत्र विक्रीचा समावेश विक्रीमध्ये झाला. याचा पहिला परिणाम व्यापार खात्याच्या जमा बाजूस विक्रीतून वजा, तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर यंत्राच्या रकमेतून यंत्राची रक्कम राशी वजा करायची. त्यानंतर पुढे भागधारकांना ढोबळ नफा किंवा विक्रीवर कमिशन किंवा टक्केवारी म्हणतो आपण. याचा पहिला परिणाम नफा तोटा खाते नावे बाजूवर, तर दुसरा परिणाम भागधारकाच्या भांडवल किंवा चालू खात्यात अधिक. वेतन किंवा भाडे दिले 10 महिन्याचे, आपलं वर्ष 12 महिन्याचं असतं. तर याचा पहिला परिणाम व्यापार किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूस संबंधित खर्चात 2 महिन्याचे भाडे अधिक करा. तर याचा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूस 2 महिन्याचे भाडे दर्शवा. त्यानंतर पुढची समायोजना भाडे मिळाले 11 महिन्याचे. याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या जमा बाजूस भाडे या पदात 1 महिन्याचे भाडे अधिक करा. तर दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस 1 महिन्याचे भाडे दर्शवा. तर पुढची समायोजना बघा 10% सरकारी कर्ज रोखे. याचा पहिला परिणाम नफा तोटा खात्याच्या जमा बाजूवर अप्राप्त व्याज दर्शवा. तर पुढचा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर सरकारी रोखे या पदामध्ये अप्राप्त व्याजाची राशी अधिक करा. अशा स्वरूपामध्ये आपण या समायोजनेच्या नोंदी पाहिलेल्या आहेत. तर पुढील भाग हा पुढच्या भागामध्ये पाहू.